108 रुग्णवाहिका पायलट व कर्मचारी मुंबई येथे आंदोलनात बसले आहेत। त्यासाठी शिवक्रांती संघटन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांचा जाहीर पाठिंबा। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार महाराष्ट्रभर। जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज सोशल मीडियाद्वारे या ठिकाणी महाराष्ट्र शासन तसेच बीव्हीजी कंपनी 108 रुग्णवाहिका यांना या ठिकाणी एक विनंती समजा किंवा धमकी समजा, या ठिकाणी सोशल मीडियावर सांगणं आहे की मुंबईमध्ये 108 रुग्णवाहिकेचे जे कर्मचारी ड्रायव्हर लोक आहेत, हे सर्व बहुजन बांधव गेल्या 4-5 दिवसांपासून धरणे आंदोलनासाठी त्या ठिकाणी त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी तिथं बसलेले आहेत। पण अजूनही कुठला शासकीय कर्मचारी किंवा शासकीय मंत्री किंवा बीव्हीजी कंपनीचे काय अधिकारी असतील त्यांनी कुणीही जाऊन त्यांच्याजवळ विचारपूसही साधी त्या ठिकाणी केली नाही। या ठिकाणी 108 रुग्णवाहिकेचे जे कर्मचारी त्यांची एक रास्त मागणी आहे की लॉकडाऊनमध्ये जी महामारी होती, त्या महामारीमध्ये घराच्या बाहेर पडणं सामान्य नागरिकाचं जिथं मुश्किल होतं, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होईल, आपल्या घरदाराच्या परिवाराचा जीव उधारले टाकून त्या ठिकाणी त्यांनी ते कार्य त्या ठिकाणी केलं। पण त्याचा मोबदला त्यांना काही मिळालेला नाही। त्यांनी तो मोबदला जो हक्काचा आहे तो त्या ठिकाणी त्यांना मिळावा म्हणून गेल्या 4 ते 5 दिवसापासून ते त्या ठिकाणी आंदोलन करतायत। पण शासन त्या आंदोलनाकडे या ठिकाणी दुर्लक्ष करतंय। तर या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना, आरोग्य खातं जे असेल, आरोग्य संदर्भात जे अधिकारी असतील, मुंबईमधले असतील, महाराष्ट्र, त्यांनी त्वरित जाऊन त्यांच्या आंदोलनाची स्थिती जाणून घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा। अन्यथा या ठिकाणी शिवक्रांती संघटनेमार्फत महाराष्ट्रभर त्यांना जाहीर पाठिंबा देऊन महाराष्ट्रभर त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आणि वारीच्या तोंडावर आम्ही या ठिकाणी करू। दुसरा एक त्यात महत्त्वाचा विषय असा सांगायचा आहे की आमच्यावर काही माहिती अशी आली की 108चे जे मेन कर्मचारी, मेन जे साहेब लोक जिल्ह्याचे महाराष्ट्र लेवलचे जे आहेत, राष्ट्र लेवलचे जे कर्मचारी, जे अधिकारी 108 रुग्णवाहिकेचे आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी जे कर्मचारी बांधव मुंबईमध्ये आझाद मैदानावर बसले त्यांना एक दबाव तंत्र या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे की तुम्ही कामावर हजर राहा, नसेल तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल किंवा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असं नोटिसा त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी चाललेले आहेत। ते कर्मचारी स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत। आणि बीव्हीजी कंपनी जर असं त्यांना कुठं धमकीपत्र किंवा असं जर पद्धती नोटिसा काढत असेल तर बीव्हीजी कंपनी या ठिकाणी माझं ठणकावून सांगणं आहे, जर तुम्ही या काहीतरी जर कर्मचाऱ्याला जर कामावरून काढण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला जर काढलं तर महाराष्ट्रात तुमचं बीव्हीजी कंपनीचं एकही टेंडर, भले ते 108चा असो, कुठल्या संस्थेचा असो किंवा अजून दुसरं कोणतं असो, बीव्हीजी कंपनीचं कुठलेही टेंडर आम्ही चालून देणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पंढरपूरमधलंही भक्तनिवास जे विठ्ठल मंदिर समितीचं आहे ते सुद्धा बीव्हीजी कंपनी चालवते। तिथं काय काळा बाजार चालतो तो आमच्याकडे आहे। त्याच्यामुळं बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, लवकरात लवकर तुम्ही महाराष्ट्र शासनाला कळवून त्यांचं जे आंदोलन चाललेले त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, योग्य तो न्याय त्या सर्व कर्मचारी बांधवांना तुम्ही द्यावा। नसेल तर शिवक्रांती संघटना, बीव्हीजी कंपनी व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या विरोधात महाराष्ट्रावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।